मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होतीये। ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मराठा समाजाला 54 लाख नोंदींप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारने लेखी द्यावं, तरच आंदोलन मागे घेण्यात येईल अशी मागणी आता लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांनी केलेली आहे। तर कोणाच्या काय मागण्या आहेत त्या आपण बघतोय। एकीकडे जरांगेंनी समोर ठेवलेल्या मागण्या, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी समोर ठेवलेल्या मागण्या। आणि या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर, जिकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्रीगण, त्यासोबतच हाके यांचं एक प्रतिनिधी मंडळ देखील तिकडे बैठकीला पोहोचणार आहे अशी ही माहिती आहे। आणि पुढच्या काही मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि त्यानंतर या बैठकीतनं ताजा तपशील आपल्या हाती येईल। नेमका या प्रश्नावर आज तोडगा निघतो का, काही पर्याय, काही प्रस्ताव लक्ष्मण हाके यांच्या समोर ठेवला जातो का, त्यावर त्यांची नेमकी काय भूमिका असेल हे सगळं पुढच्या काही तासांमध्ये होणं अपेक्षित आहे। तुर्तास एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर। आजच्या शिष्टमंडळामध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश करण्यात आलाय आपण एक नजर टाकूया। या बैठकीला नेमकं कोण कोण असेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासोबतच मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, यासोबतच मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। याखेरीज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, तसंच गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे हे नेते देखील बैठकीमध्ये असतील। आणि ही थेट दृश्य सह्याद्री अतिथीगृहावरून, जिकडे आता एक एक करून मंत्रीगण, नेतेगण पोहोचतायत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बैठक सुरू होईल। संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अतुल सावे बैठकीसाठी दाखल झाले आहेत, तर मंत्री छगन भुजबळ देखील पोहोचले आहेत। भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील बैठकीकरता दाखल झाले आहेत। आणि आता या बैठकीमध्ये नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या मागण्या लक्ष्मण हाकेंनी समोर ठेवल्या त्या संदर्भात सरकार नेमकी काय भूमिका घेतं, त्यांच्यासमोर एखादा प्रस्ताव ठेवण्यात येतो का, आणि मग तो प्रस्ताव ते मान्य करतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या संध्याकाळी कदाचित मिळू शकतात। ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यामधली एक अत्यंत महत्त्वाची बैठक आणि त्याचं केंद्रस्थान हे सह्याद्री अतिथीगृह, जिकडे सगळे महत्त्वाचे नेतेगण, मंत्रीगण पोहोचतायत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बैठक सुरू होईल। आणि बैठकीमधून नेमका काही तोडगा समोर येतो का, काही पर्याय ठेवला जातो का, हे आपल्याला कळू शकेल। कुणबी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढा अशी एक आग्रही मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। त्यासोबतच ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यायला हवं, या दोन त्यांच्या प्रमुख आग्रही मागण्या आहेत। आणि या मागण्यांवर आज काही उत्तर मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमक्या मागण्या काय काय आहेत कुणाच्या ते आपण बघतोय। मराठा कुणबी हा एकच कायदा मंजूर करा, तर कुणबी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढा अशी अनुक्रमे जरांगे आणि हाकेंची मागणी। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्या असं म्हणतायत जरांगे, तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी द्या असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।